तर बघा, या लग्नाच्या सीझनमध्ये आता आपल्या जवळचे खूप सारे लग्न असतात किंवा आपल्या नातेवाईकामधले किंवा आपल्या घरचे. तर त्यासाठी आपण कशी ज्वेलरी वापरली पाहिजे किंवा कोणत्या साडीवर कशी ज्वेलरी घातली पाहिजे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होईल. आणि मी सगळं डिटेल सांगणार आहे तुम्हाला. कसा लुक केला पाहिजे, कसे सेट्स घातले पाहिजे. आणि या लग्नाच्या सीझनमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूपच युजफुल होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण माझ्याकडचं ज्वेलरी कलेक्शन बघूया. माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरचा मला कॉमेंट्स पण आले होते की ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ टाका, कारण मागच्या वेळेस मी ज्वेलरी जेव्हा व्यवस्थित क्लीन करून छान व्यवस्थित ठेवली होती, तो वाला व्हिडिओ मी शेअर केला होता डेली रुटीनचा. तर त्यात माझी थोडीफार ज्वेलरी तुमच्या बघण्यात आली होती. तर मला असे कॉमेंट्स होते की तुमच्याकडे कशा प्रकारची आणि कोणती ज्वेलरी आहे त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून. तर आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर बघा, महाराष्ट्रीयन परत फॅन्सी साडीजवर आपण कशी ज्वेलरी वेअर करू शकतो, साऊथ इंडियन ज्वेलरी किंवा मोत्याची ज्वेलरी, अशी बरीच काही ऑक्सिडाईज ज्वेलरी, असं बरंच काही माझ्याकडे आहे. तर जेवढं काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर चला तर मग आता आपल्या पहिल्या सेटपासून सुरुवात करूया. तर आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी पहिल्यांदा बघूया. आपल्या पैठणीवर, आपल्या नऊवारीवर कशी ज्वेलरी जाते ती आपण बघूया. आणि आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी आली म्हणजे त्यात ठुसी किंवा कोल्हापुरी साज, मोत्याची ज्वेलरी तर येणारच. हो ना. साज, तर सुंदर असा कोल्हापुरी साज आपल्या कोणत्याही पैठणीवर जातो, नऊवारीवर म्हणा किंवा पैठणीवर. तर इतका सुंदर वाटतो ना हा कोल्हापुरी साज. आणि वर एखादी ठुसी झालं की झालं, आपलं लुक कंप्लीट होतं एका नथाबरोबर. तर हे अशा प्रकारे. तर आता या साडीवर हे काही व्यवस्थित वाटणार नाही, आपल्या पैठणीवर नऊवारीवरचे सूट होईल. आणि या कोल्हापुरी साजच्या वर आपण अशी ठुशी घालू शकतो. आणि परत तुम्ही हे पण बघू शकता, हेही सध्या खूप चाललेत, असं एक डोरलं इथं आणि हे बीड्स. तर आता तुम्ही बघू शकता हे पॉलिश आणि ह्या ठुशीचं पॉलिश चेंज आहे. तर असं पण आपण समजा ही ठुशी घालून जर हे कोल्हापुरी साज घातला ह्या पॉलिशमध्ये, तर ते एकदम वेगळं वाटेल. तुम्ही या कोल्हापुरी साजचं पॉलिश बघू शकता आणि हे पॉलिश, दोन्ही पॉलिश एकमेकांना मॅच होत आहे. तर हे वरती घालून हे खाली आपण घालू शकतो. पण आता तुम्ही हीच ठुशी बघा, याचं पॉलिश थोडं चेंज आहे. तर हे एकदम व्यवस्थित वाटणार नाही जर आपण ही ठुशी वर घालून हे कोल्हापुरी साज जर खाली घातला. म्हणून आपण कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण वरचा सेट आणि खालचा लॉंग सेट घालतो किंवा वरची ठुशी म्हणा, नेकलेस काही घालतो, तर त्याचं पॉलिश आणि खाली घालणाऱ्या सेटचं पॉलिश एकदम मॅच झालं पाहिजे. किंवा समजा आता आपण खाली असा कोल्हापुरी साज घातला आणि वरती जर आपण मोत्याचा सेट घातला, तेही बिलकुल छान वाटणार नाही. मग घातलं तर सगळं गोल्डचं घालायचं, नाही तर मग मोतीचं घालायचं. आणि आपली जी नथ वगैरे आहेत त्या बाबतीतही तसंच. जर तुम्ही मोत्याचा सेट सिलेक्ट केला तर नथ पण मोत्याचीच घातली पाहिजे, बँगल्स पण मोत्याच्याच राहिल्या पाहिजे. आणि जर तुम्ही अशी गोल्डमध्ये ज्वेलरी घातली तर मग ते गोल्डमध्येच नथही असली पाहिजे, बँगल्सही. आता तुम्ही हे बघा, आणि यावर असे तोडे आणि ग्रीन बँगल्स एकदम सुंदर वाटेल. तर ह्या तोड्याचाही तितका कलर मॅच होत नाही आहे, पण आता हे बघू शकता तुम्ही, हे एक्झॅक्ट मॅच होईल. पण बँगल्स तर तितकं ओळखायला येत नाही, कारण ज्वेलरी इथे राहते आणि बँगल्स आपल्या हातात राहतात, तर मग तितकं लक्ष जात नाही. थोडंफार कलर चेंज असला तर मॅच होऊन जातं. पण सेटचा आहे ना, वरचा आणि खालचा सेट लगेच ओळखायला येतं, म्हणून त्याचं पॉलिश मॅच झालं पाहिजे. तर तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करताना असे तोडे, असे सेट घालू शकता. आणि आता या गोल्ड ज्वेलरी सोबत
अशी तुम्ही रिंग वेअर करू शकता आणि आपल्या कंप्लीट महाराष्ट्रीयन लुकमध्ये अशी मोठी एखादी रिंग हातात घालणं खरंच खूपच सुंदर वाटतं. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे. बघा, महाराष्ट्रीयन ज्वेलरीच्या आता गोल्ड सेटसोबत तुम्ही हेअरस्टाईल जेव्हा करता तर असे चंद्रकोर पिन्स लावू शकता, एकदम सुंदर वाटतं. आणि जेव्हाही महाराष्ट्रीयन हेअरस्टाईल तुम्ही करता मॅक्झिमम केसांचा खोपा म्हणा किंवा केस वरती बांधून नंतर याने असं डेकोरेट केलं ना, हे खूप सुंदर वाटतं. एका साईडला फ्लावर किंवा अशा पिन्स किंवा वेगवेगळे आता चंद्रकोरमध्ये पण खोप्यासारखे छोटे छोटे ब्रॉच भेटत आहेत. माझ्याकडे मोत्याचा आहे, मी पुढच्या सेटमध्ये तुम्हाला दाखवते. तर अशा पिन्स पण तुम्ही यूज करू शकता. परत अशी रिंग पण यूज करू शकता. अशी एक गोल्ड आणि एक मोत्याची रिंग आपल्याकडे असलीच पाहिजे. आता हा पुढचा सेट आहे जो मी मिशोवरून मागवला होता आणि तो ठेवला होता, मी रिटर्न केला नव्हता. तर याची क्वालिटी एकदम सुंदर आहे आणि एकदम छान वाटतं. तर हे सध्या ट्रेंडिंग आहे. महाराष्ट्रीयन साडीसोबत तुम्ही हे पण वेअर करू शकता. तर यात असं मंगळसूत्र आलेलं आहे. अशी रिंग. तर हा कंप्लीट सेट आहे. तुम्हाला यासोबत दुसरं काहीच वेअर करायची गरज नाही. हा एक मंगळसूत्र, वरचं चोकर, इयरिंग, नथ आणि ही रिंग, एवढ्यामध्ये तुमचं लुक एकदम कंप्लीट होईल. आणि हे अफोर्डेबल आहे. 400-500च्या आत हे मिळालेलं आहे मला. तर एकदम सुंदर, याची क्वालिटी पण खरंच खूपच सुंदर आहे. तर हा एक सेट मी परवाच घेतला होता. त्यानंतर आता तुम्ही हा सेट बघू शकता. हा सेट आणि या अगोदर महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये गोल्डवाला मी दाखवलेला हा सेट, तर हे आम्ही वास्तूच्या तेव्हा घेतलं होतं. तर आम्हाला ना दोघींना वेगवेगळे लुक, म्हणजे महाराष्ट्रीयनच रेडी व्हायचं होतं. पण आमचं असं ठरलं की दोघी मोतीचे घालण्यापेक्षा एक जण गोल्डमध्ये घालूया आणि एक जण मोतीमध्ये. तर मी गोल्डमध्ये घेतली होती आणि ताईनंही मोतीमध्ये घेतली होती. तर यामध्ये बघू शकता मोतीचा लॉंग सेट, वरचं चोकर, इयरिंग आहेत. ह्या बुगडी सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. तर अशा बुगडी, एक नथ आणि मी जे म्हणलेला हा खोपा, तर असा गोल्डमध्ये पण भेटून जातो. वरती मस्त सगळे केस लावून त्यावर असा लावून टाकला ना, एकदम सुंदर लुक येतं याचं. पण तुम्हाला दुसरं काहीच लावायची गरज पडत नाही. गजरे म्हणा, फुलं म्हणा, कशाचीच गरज पडत नाही. इतकं सुंदर वाटतं हे. त्यानंतर या मोत्याच्या बांगड्या, अशा सेटसोबत अशा आपल्या बँगल्स असणं गरजेचं आहे. तर बघा, ह्या लॉकच्या बँगल्स आहेत, म्हणजे त्याला इथून काढायचं आणि तुम्ही किती छोट्या किती मोठ्या हातामध्ये हे वेअर करू शकता. तर अशा बँगल्स आहेत. तर महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये माझ्याकडे असे 3 सेट आहेत. तर आता आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी झाली. आता आपण बघूया साऊथ इंडियन ज्वेलरी. तर साऊथ इंडियन ज्वेलरीमध्ये सगळ्यात युनिक म्हणजे लक्ष्मी पेंडंट वगैरे असतात किंवा लक्ष्मी किंवा देवाची डिझाईन्स त्याच्यावर काढलेली असते. तर तशा ज्वेलरी मॅक्झिमम असतात. तर त्यामध्ये अजून सीझडमध्ये, सिल्वरमध्ये, मोत्यामध्ये आणि मग आपली गोल्डमध्ये अशा वेगवेगळ्या ज्वेलरी असतात. तर तुम्हाला गोल्डचा कॉमन सेट दाखवते मी, साऊथ इंडियनवाला. तर तुम्ही हा बघू शकता. इथं असं लक्ष्मी पेंडंट आणि साऊथ इंडियन ज्वेलरीमध्ये ग्रीन, असं पिंक आणि हे मोती, हे कॉमन आहेत. आणि इथं अष्टलक्ष्मी म्हणा किंवा गणपतीचं म्हणा, दत्तात्रयाचं, असे वेगवेगळे सध्या पेंडंट येत आहेत. इथं जसं आता लक्ष्मीचं आहे, इथंच गणपतीचं येत आहे. तर अशी ज्वेलरी इकडं मॅक्झिमम चलती. तर बघा, वेअर केल्याच्या नंतर याचा असा काहीतरी लुक येतो. तर अशा साऊथ इंडियन ज्वेलरीसोबत आता हे त्याच्यावरचे इयरिंग आहेत. इथं लक्ष्मीचं छोटंसं पेंडंट आल्यासारखं आहे आणि अशा प्रकारे. तर मधलं त्या हारामधलं जे पेंडंट आहे ते छोटं पेंडंट इथं इयरिंगमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण असे झुमके पण घालू शकतो. झुमके इकडं खूप कॉमन असतात. खूप मोठे मोठे झुमके इकडं मॅक्झिमम वेअर करतात. तर हे झालं साऊथ इंडियनमध्ये गोल्डमध्ये. आणि सीझडमध्ये पण ज्वेलरी खूप चलती. तर हे पण सेट खूप सुंदर वाटतात. इकडं मॅक्झिमम सीझडमध्ये जास्त यूज करतात, गोल्डमध्ये तशी आणि सीझडमध्ये अशी. तर हे सेट घातल्याच्या नंतर खूप सुंदर वाटतो. म्हणजे एक सेट घातला ना, आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज नाही. खाली एक मंगळसूत्र घातलं लॉंगमध्ये तर आपलं लुक कंप्लीट होतं. आणि
हे पट्टूपेक्षा फॅन्सी साडीजवर अजून छान वाटतं आणि तशी ज्वेलरी पट्टू साडीवर छान वाटते. त्यानंतर बघा असे सेट पण इकडं खूप चालतात कॉटनच्या साडीजवर किंवा सिंपल साडीजवर, पट्टूजवर. सध्या अशा कलर बीड्समध्ये येत आहेत, अगोदर असे मोतीमध्ये होते. तर तुम्ही बघू शकता यात कॉमन पेंडंट लक्ष्मीचं असतं, लक्ष्मी, अष्टलक्ष्मी, तर असे पेंडंट असतात. आणि हे मोतीचे सेट ना कोणत्याही साडीवर सुंदर वाटतात. तुम्ही ह्या साडीवर त्या साडीवर घातलं पाहिजे असं बिलकुल नाही, कोणत्याही साडीवर एकदम उठून दिसतात. आणि त्यावर बघा असे झुमके आलेले आहेत, हे पण खूप सुंदर वाटतात. चला मग आता आपण जाऊया आपल्या फॅन्सी साडीजवर आपण कशी ज्वेलरी वेअर केली पाहिजे आणि माझ्याकडे कशी आहे. तर फॅन्सी साडीजवर असे स्टोन्समध्ये सेट असले पाहिजे आपल्याकडं. आता हे कम्प्लीट सिल्वर आहे, तर मी हे कोणत्याही साडीवर वेअर करू शकते. यात बरेच कलर येतात तुम्हाला. तर इथं नेव्ही ब्ल्यू म्हणा, येल्लो म्हणा, पिंक, ब्लॅक, हवा तो कलर स्टोन्समध्ये येतो. पण मग तुम्ही ते पर्टिक्युलर साडीवरच घालू शकता किंवा कॉन्ट्रास्ट करू शकता. जर ग्रीनमध्ये साडी असली तर पिंक स्टोनवाला सेट घालू शकता. पण हा जो सेट आहे ना तुम्ही कशावरही घालू शकता, म्हणजे कोणत्याही फॅन्सी साडीजवर हे जाईल. तर असा एक सेट आपल्याकडे असलाच पाहिजे. आणि हे त्यावरचे इयरिंग्स आहेत, तर तुम्ही हे इयरिंग्स फक्त इयरिंग पण घालू शकता किंवा त्या सेटसोबत पण घालू शकता, हेही खूप सुंदर वाटतात. त्यानंतर असंच स्टोन्समध्ये दुसरा एक सेट आहे, तर हाही सेट खूप सुंदर आहे. जेव्हा तुम्ही हळदीचं म्हणा, संगीतचं लुक करता आणि तुमची येल्लो साडी असती त्यावर ही मॅचिंगही घालू शकता, किंवा आता तुमची लाईट पिंक वगैरे साडी आहे, लाईट ग्रीन साडी आहे, त्यावर पण हे कॉन्ट्रास्ट जातं, तेव्हा पण खूप सुंदर वाटतं. आणि याचे इयरिंग्स पण खूप सुंदर आलेले आहेत. हे फक्त आपण इयरिंग पण कशावर घालू शकतो आणि एखादं मंगळसूत्र घातलं ना झालं, हा सेट कंप्लीट होऊन जातो. अशा सेटवर अशा बँगल घालतो म्हणल्यावर ते बिलकुलच सूट होणार नाही, एकदम मिसमॅच होऊन जाईल. तर मग कशावर काय घातलं पाहिजे तेही आपल्याला कळलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हा आहे स्टोनमधला सेट, तर त्यावर अशा एक एक जरी तुम्ही बँगल्स घातलात तर हे सेट कंप्लीट होतो. किंवा एखादी वॉच जरी घातली ना तर बस आहे. पण तुम्ही अशा स्टोन्सच्या सेटमध्ये गोल्डची किंवा मोतीची बँगल्स घालतो किंवा मोतीचे इयरिंग्स घालतो म्हणल्यावर ते बिलकुलच छान वाटणार नाही. आणि मंगळसूत्र पण तुम्ही अशा सेटवर सध्या व्हिक्टोरियनमध्ये येत आहे किंवा स्टोन्समध्ये असतात, तसे मंगळसूत्र घातलं ना एकदम छान वाटतं. गोल्ड मंगळसूत्र घालायचं नाही अशा सेटसोबत. तर चला मग आता मला दुसरे काही सेट्स दाखवते. तर हा एक मोतीमध्ये सेट आहे. हा सेट कोणत्याही साडीवर जाईल, म्हणजे यात असे पिंक स्टोन्स आहेत, मोती आहे, गोल्डचं पण काम केलेलं आहे, ग्रीन बीड्स आहेत. तर यात सगळं काही आहे, तर हे कोणत्याही साडीवर जाईल. आणि हे थोडं रजवाडी पॉलिशमध्ये आहे. रजवाडी पॉलिश ना कोणत्याही साडीवर मॅक्झिमम जातं. आपलं कॉपर पॉलिशची ज्वेलरी किंवा एकदम गोल्ड पॉलिशची ज्वेलरी प्रत्येक साडीवर जात नाही. तुम्हाला मी हे वेअर करून दाखवते. तर बघू शकता याही साडीवर हे खूप सुंदर वाटत आहे. तर यासोबतच दुसरा एक सेट आहे. तर आता तुम्ही या सेटवर गोल्डवरचं गोल्ड घालू शकत नाही. आता मी हे गोल्ड घातलंय आणि हे सेट, तरी हेही रजवाडी आहे बरं. हे जे मी वेअर केलेलं चोकर आहे ना हे पण रजवाडी पॉलिशमधलं आहे. तर यावर हे थोडंसं मॅच होईल, पण याच जागेवर जर मी अशा प्रकारे गोल्डमध्ये घालते म्हणलं ना हे बिलकुलच ह्याचं पॉलिशच मॅच होणार नाही. तुम्ही बघू शकता याचं पॉलिश बिलकुलच मॅच होणार नाही. तर कधी पण आपण कोणताही सेट घालताना ते विचार करून घालायचं. तर याच्यावरचं चोकर मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता असं काहीसं चोकर आहे. तर सेम खालचा जसा सेट आहे तसाच हा चोकर आहे. हे तुम्ही सिंगलही वेअर करू शकता. आणि यावरचे हे इयरिंग तुम्हाला अगोदर जो लॉंग सेट दाखवला होता ना त्यावरचे हे इयरिंग आहेत. तुम्ही फक्त हे सिंगल इयरिंग पण घालू शकता, म्हणजे इतके सुंदर वाटतात ना, तुमचं सगळं लुकच कंप्लीट वाटतं एक इयरिंग घातलं की. आता माझ्याकडचे काही चोकर तुम्हाला दाखवते, जे तुम्ही मंगळसूत्रासोबत एक सिंगल चोकर जरी घातलं ना तुमचा लुक कंप्लीट होईल. तर तुम्ही हे बघू शकता, खूप सुंदर ग्रँड लुक येणारं हे चोकर आहे. तर हे तुम्ही लेहंग्यावर म्हणा किंवा तुमची हेवी साडी असेल त्यावर घालू शकता, एकदम सुंदर लुक येईल. तुम्ही हे एक चोकर आणि खाली मंगळसूत्र घातलं ना एकदम हेवी लुक येईल तुमचा. तर याची दोरी इथं निघलेली आहे.
आता कधी सोनाराकडे जाणं झालं तेव्हा हे बसवून घेईल मी. तर खूप सुंदर चोकर आहे. चला त्यानंतर आता दुसरं दाखवते. तर हे बघू शकता, हे पण चोकर खूप छान आहे. ते दुसरं चोकर घातलेलं आहे म्हणून हे जर मी गळ्यात लावून दाखवलं तर तुम्हाला कळत नसेल. मी आता तुम्हाला हातावर ठेवून दाखवते. हे पण चोकर खूप सुंदर आहे. खाली गोल्ड कलरचं मंगळसूत्र घातलं ना एकदम परफेक्ट होऊन जातं. तर असं हे चोकर. नंतर आता हे वालं चोकर बघू शकता तुम्ही. हे थोडंसं कॉपर पॉलिशमध्ये आहे. आपल्या एखाद्या साडीचं बॉर्डर थोडंसं गोल्डमध्ये पण थोडं कॉपरमध्ये जाणारं असलं ना त्यावर हे सेट खूप सुंदर वाटतो. आणि हा सिंगल सेट तुम्ही चोकर म्हणून वरती घालू शकता, थोडं नेकलेस म्हणून खालती घालू शकता. हा पण खूप सुंदर वाटतो. त्यानंतर हा बघू शकता, हा पण सेट खूप सुंदर आहे. म्हणजे हा चोकर आणि नेकलेस दोन्ही प्रकारे एकदम वरती नेकला घालू शकता आणि खाली. हा पण खूप सुंदर वाटतो. आणि तुम्हाला आता मी काही सिंपल सेट दाखवते. जसं की हे सध्या हे खूप ट्रेंडिंग आहेत आणि तुम्ही कोणत्याही साडीवर हे घालू शकता. लुक एकदम एन्हान्स होईल हे जर घातलं तर. एकदम सिंपल राहण्यापेक्षा एखादा असं इनविजिबल चेनमध्ये नेकलेस घातला ना खूपच सुंदर वाटत आहे. आणि हे ड्रेसेसवर पण खरंच खूप सुंदर वाटत आहे बरं. तर तुम्ही बघू शकता माझी साडी थोडीशी येल्लोइश गोल्ड आहे पण त्यावरही हे खूप सुंदर वाटत आहे. तर अशामध्येही माझ्याकडे 2-3 आहेत. तर मी एकच इथे दाखवायला घेतले तुम्हाला. तर हे त्यानंतर इथं बघू शकता, हे मेहंदी पॉलिशमध्ये आहे. मेहंदी गोल्ड पॉलिश म्हणतात याला. हे पण सेट खूप सुंदर आहे. हेही वेअर केल्यावर सिंपल सोबर ड्रेसेसवर पण जातो आणि साडीवर पण जातो. चला त्यानंतर आता मी दाखवते तुम्हाला कॉटनच्या साडीजवर वगैरे असे ऑक्सिडाईजमध्ये किंवा सिल्वरमध्ये वेअर करू शकता. हे सेट्स कॉटनच्या साडीजवर खूप सुंदर वाटतात. किंवा तुमची ब्लॅक वगैरे साडी असती ना त्यावर पण खूप सुंदर वाटतं. तर हा बघू शकता कलरचे मोती आहेत पण थोडेसे मोती गोल्डमध्ये जातात आणि हे खालचं पेंडंट. तर हे मॅटमध्ये हे पेंडंट येतं. हे खूप सुंदर वाटतं. मी हे बरेच वेळेस घालते कारण सिंपल आणि सोबर खूप छान दिसतं. हा पण साऊथ इंडियनमधला चोकर खूप छान वाटतो. हा सिंगल वेअर करून खाली मग मंगळसूत्र वगैरे किंवा पुस्तेल ताडू. तर हे बघा अशा प्रकारे हे आहे आता पुस्तेल ताडू म्हणजे इकडचं फेमस मंगळसूत्र. आपल्याकडं जसं असं आता हे मिनी गंटन असतं, आपण हेच मॅक्झिमम वेअर करतो. तर इकडं सगळ्या बायका असं हे पुस्तेल ताडू वेअर करतात. खाली असे मंगळसूत्र आणि वरती चेन असतं. तर त्यावर पण हे खूप सुंदर वाटतं. म्हणजे सिंगल हे वेअर करून खाली पुस्तेल ताडू राहिला तरी तर असले ना तर आपलं काम खूप भागून जातं. म्हणजे सेट घातले नाही तरी चालतं. तर हे एक असं मॅटमध्ये मंगळसूत्र आहे माझ्याकडे. थोडंसं हेवी आहे. तर हे पण खूप सुंदर वाटतं बघा. त्यानंतर हे ब्लॅक बीड्समध्ये एक मंगळसूत्र आहे. त्यानंतर थोडंसं फॅन्सीमध्ये. त्यानंतर आपल्या फॅन्सी साडीजवर वेअर करण्यासाठी असं रोज गोल्ड पॉलिशमध्ये हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. हे पण खूप सुंदर वाटतं. त्यानंतर हे तर एव्हरग्रीन आहे. कोणत्याही साडीवर कोणत्याही लुकवर एकदम उठून दिसतं आणि एकदम गोल्डसारखं दिसणारं हे आहे. बऱ्याच वेळेस वेअर करणं झालं आहे माझं. सिंपल चेनमध्ये मी हे जे नेकलेस तुम्हाला दाखवलं होतं तर त्यातच बघा हे एक आहे ग्रीनमध्ये आणि हे पर्लमध्ये लक्ष्मी पेंडंटमध्ये. हे असे सेट आपल्याकडे असलेच पाहिजे. एकदम सुंदर ड्रेसेसवर म्हणा सिंपल साडीजवर आपण सिंपल फंक्शनला म्हणजे छोट्या छोट्या कार्यक्रमाला हे वेअर करू शकतो. तर हे पण आहे. आणि तुम्हाला आता मी माझ्याकडचं काही नथाचं कलेक्शन दाखवते. ते तर बघू शकता ह्या काही नथा आहेत. तर आता मी काही काढून दाखवणार नाही कारण मी याचा एक शॉर्ट बनवेल. त्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ खूपच लेंदी होत चाललेला आहे. तर अशा काही नथा आहेत माझ्याकडे. तर बऱ्याच अशा नथा आहेत. मी तुम्हाला एखाद्या शॉर्टमध्ये दाखवते. बघू शकता जवळपास 15 ते 20 नथा असतील माझ्याकडे आणि खूप सुंदर सुंदर आहेत. मी एखादी शॉर्ट बनवेल आणि ते शॉर्ट नक्कीच टाकेल. तुम्ही त्यात चेक करा. आणि झुमक्याचं कलेक्शन पण भरपूर आहे माझ्याकडे. त्याचा पण मी शॉर्टच बनवते कारण आता ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणल्यास खूपच मोठं होऊन चाललं आहे. हे बघू शकता कडे एकदम सुंदर आहेत.
तुम्ही लग्नात छोट्या मोठ्या ह्याच्यातही घालू शकता. इतकं छान लुक येतं ना, म्हणजे एक घातलं की झालं तुमचं काम, म्हणजे दुसरं घालायची गरज नाही. किंवा एखाद्याला प्रत्येक वेळेस खूप साऱ्या बांगड्या वेअर करायला आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे. तर मी तर मॅक्झिमम कडे घालते. तर हे कडं आणि एका हातात बँगलही घालू शकता किंवा दोन्ही कडेही घालू शकता. साऊथ इंडियन ज्वेलरीसोबत असे माटिलू, इकडं माटिलू म्हणतात, आपल्या इकडं वेलं म्हणतात. तर हे खूप सुंदर वाटतात. तुम्ही जेव्हा पट्टू लेहंगा वगैरे घालता त्यावर एकदम सुंदर वाटतं. आणि वड्डाणम म्हणजेच आपला कमर बेल्ट ते पण आहे माझ्याकडे. ते काही मी काढलं नाही आता. चला मग, असं काही होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. आणि एवढी सारी ज्वेलरी आहे माझ्याकडे. तुम्हालाही वाटत असेल किती घेते ही, पण ही काही एकदाच घेतलेली ज्वेलरी नाही. तर यातले काही सेट लग्नाच्या अगोदरपासूनचे आहेत आणि लग्नापासूनची सगळी ही ज्वेलरी आहे. सगळं आपल्या ठेवण्यावर डिपेंड करतं, आपण ठेवतो कसं आणि त्याला मेंटेन करतो कसं. आणि आपण 3,000 4,000चा जरी सेट घेतला आणि तुम्ही ते वेअर केला आणि घातला, काढून ठेवला तसाच वरती, नंतर 8-10 दिवसांनी मग तुम्ही त्या बॉक्समध्ये तसाच ठेवला, तर त्याचं पॉलिश 101% जाणार. आणि तुमचा साधा जरी सेट असला, 400-500चा जरी सेट असला, तुम्ही त्याला व्यवस्थित मेंटेन केलं, समजा कार्यक्रमावरून आलं, काढलं, त्याला एखाद्या कवरमध्ये ठेवून बॉक्समध्ये ठेवला, तर ते सेट तुम्हाला कितीतरी दिवस जातो. आणि मग 4-5 हजारचा जरी असला आणि तुम्ही त्याला मेंटेन केलं नाही, तर त्याचं पॉलिश कंपल्सरी जाणार म्हणजे जाणार. म्हणून आपण एक 200-300ची ज्वेलरी घ्या की 4-5 हजारची ज्वेलरी घ्या, पण त्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, त्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. तर सगळी ज्वेलरी अशा झिपलॉक पॅकेटमध्ये ठेवायची. बघा, वेगवेगळ्या साईजमध्ये माझ्याकडे पॉकेट आहेत. मी तुम्हाला मागे ज्वेलरी जेव्हा मी सगळी व्यवस्थित सेट करून ठेवली होती त्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं. तर अशा कवरमध्ये आपली ज्वेलरी ठेवली पाहिजे, म्हणजे ती खूप दिवस जाईल, आपल्याला खूप व्यवस्थित राहील आणि त्याचं पॉलिश जाणार नाही. किती महागाची ज्वेलरी असून त्याचं पॉलिश गेलं ना, आपण ती घालूच शकत नाही. ते आपल्याला टाकूनच द्यावं लागणार आहे, कारण ते काळं पडणार किंवा पॉलिश जाणार, ते आपल्यालाच कम्फर्ट वाटणार नाही. म्हणून आपली ज्वेलरी आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपण एवढा पैसा टाकून आपण ते घेतो, तर मग ते ठेवलंही पाहिजे ना. चला मग, अशी काहीशी माझी ज्वेलरी होती. तुम्हाला कशी वाटली, माझे सेट्स कसे वाटले, कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच कॉमेंट करायला विसरू नका. चला मग, व्हिडिओचा शेवट करूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. छान असेच हसत राहा आणि काळजी घ्या.